खेळण्याचा योगायोग आज आपण पाहत आहोत। याचा सर्व श्रेय मी 7 स्टार ग्रुपला देईन, कारण त्यांनी ही संकल्पना आपल्या भेटीस आणली। प्रत्येक पर्वामध्ये नवीन नवीन काहीतरी नाविन्य स्पर्धेमध्ये आणण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि त्यांना सर्वांचा प्रतिसाद या विभागामध्ये चांगल्या प्रमाणे मिळत असतो। सलामीची जोडी पाहू शकाल, अक्षय थेटे त्याच्या सोबतीला विनय पाटील। काल पंचाच्या भूमिकेमध्ये परेश महाजन सर होते, आज दिनेश भांबरे आहेत मेन फ्रॉम गोवे आणि त्याच्या सोबतीला आज रामकृष्ण काकडे आज फुल डे आमच्या सोबत राहणार आहेत, त्यात काही शंका नाही। काल पूर्णपणे बिझी होते। सेकंड डे मधील पहिला सामना आणि पहिल्या सामन्यातील पहिलं षटक हाताळण्याचा मान हर्षद वेलेकर यांच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। उगवता तारा म्हणून उदयास आला हा खेळाडू, मागील काही वर्षांपासून पाहिलं तर अतिशय जबरदस्त चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करत आलेला आहे। पहिला चेंडू पंच केला, जबरदस्त संपर्काच्या साईडला चेंडू झाला कव्हरच्या डोक्यावरून। काय सुरुवात पाहतोय षटकारानं, व्हॉट शॉट। याच खेळपट्टीवरती याच मैदानावरती अक्षय थेटे वारंवार सराव करत असतो आणि त्याचा मात्र कुठेतरी बेनिफिट आज मिळत असताना रिप्लेमध्ये पाहू शकाल। जम्पिंगचा बॅक शॉट आणि ज्यावेळी त्यांची इथे आज एंट्री झाली त्यावेळी शंकर गुलवे यांची त्यांची चर्चा सुरू झाली की या पद्धतीने आज मी फटके खेळणार आणि सुरुवात मात्र त्याच रीतीने केलेली आहे। हा कॉन्फिडन्स आहे अक्षय थेटेचा। रबर बॉल क्रिकेटचा विचार केला तर थेटे सांगतो की असे फटके जर तुम्ही जर वारंवार खेळले तर त्याच्यामध्ये तुम्ही जरूर यशस्वी होणार आणि तीच सुरुवात आज अक्षय कडून पाहायला मिळाली। हो आता मात्र स्कूप केला, व्हॉट शॉट। जबरदस्त फटका, चेंडू लॉंग लेगच्या पलीकडे जात असताना वन बाउंड सीमा रेषा पार, मिळतील 4 धावा। मैदानाच्या चौफेर बाजूने खेळण्याची ताकद या खेळाडूकडे आहे आणि या मैदानाचं अक्षय थेटेचं अगदी जवळीक नातं आहे आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी सुरुवात लाजबाब नाणेफेकी जरूर गमावली। फलंदाजीसाठी मात्र इन्व्हाइट केलं गेलं विहार इंटरप्राइजेस गावदेवी नानकर पीसे संघाला। सुरुवात लाजबाब पाहायला मिळाली। पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, एकूण 10 धावा 10 फलकावरती पाहायला मिळत आहेत। टेनिस बॉल आणि रबर बॉल याच्यामध्ये भरपूर मोठा फरक आहे आणि आज हर्षदला मात्र काहीतरी पदिलत करावं लागेल आपल्या स्पेल मध्ये। ऑनसाइड टर्न करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ लॉंग ऑन कडे चाललाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, थोडीशी मिस्टेक घडली गेली आणि त्याचमुळे मात्र 21 रूपांतर दुहेरीमध्ये आपण होताना पाहतोय। चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगला तालमेल पाहायला मिळतो आणि या दोन्ही बॅटर आपण जर पाहिले तर चांगले हिटर आहेत। काल खेळपट्टी आपण जर पाहिली तर पूर्णपणे सुखी होती, आज थोडीशी ओली आहे। चार षटकांचे सामने किमान तुम्हाला 4 षटकांमध्ये 40च्या पुढे पाहावं लागेल आणि सुरुवात त्याच पद्धतीने पाहतो। परफेक्ट जॉर्करचा प्रयत्न, आजच्या टोला चेंडू स्पर्श झाला, छाप खण्याचा प्रयत्न, पहिला डॉट चेंडू आजच्या दिवसातील हर्षदच्या कोठ्यामध्ये आपण पाहतोय। धावसंख्या स्थिर आपण पाहू शकाल 12 धावा फलकावरती, सकाळचा 17 आणि या पहाल लगेचच मात्र विव्हरची संख्या वाढली गेली। कारण मी मगाशीच म्हटलं होतं की हा विभाग हा परिसर क्रिकेटचा वेडा आहे। पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न, पुन्हा मात्र पाहू शकतो चांगला ड्राईव्ह, वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अक्षय आहे तिकडे, चांगला शत्रषक एक धाव मात्र कंप्लीट केली गेली। हो बॅकअपला शत्रषक आहेत, अन्यथा अजून काही एक्स्ट्रा धावा तिथे प्राप्त झाल्या असत्या, परंतु एकच धावेवरती अक्षयला समाधानी राहावं लागेल आणि त्यात आता मात्र 13चा आकडा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय। यानंतर जो पुढील जो सामना आहे मी विनंती करतो की आपण रेडी राहा। खांडवल सांगे विपक्ष खांडवल असा सामना असेल। पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेचच टॉस करून घेऊ। ओ बॅट सीनरस प्लेट डॉन, ओहो बिग विकेट,
मोठी विकेट हर्षदच्या नावावरती पाहायला मिळाली. असं वाटलं होतं की या स्पर्धेमध्ये रबर बॉल क्रिकेटवरती विनय पाटील एक वेगळी छाप सोडेल, परंतु पहिला चेंडू त्याने फेस केला. पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल प्रथमतः चेंडू बाटला ब्रश झाला आणि त्याच्यानंतर जाऊन एस्टांवरती धडकलाय आणि या ठिकाणी पाहू शकाल पहिला धक्का लागत असताना विहान एंटरप्राइजेस गावदेवी नांदकर पीसी संघाला पहिली सफलता आपल्याला हर्षदच्या खात्यामध्ये पाहायला मिळाली. ओव्हर कंप्लीट रिप्ले मध्ये पाहू शकाल. पिसे गावाचा आपण विचार केला तर त्या गावामध्ये सुद्धा मात्र अनेक यंगस्टार घडत आलेले आहेत आणि या मागील 2-3 वर्षांचा आपण विचार केला तर मात्र चांगला क्रिकेट त्या गावातून आपण पाहिलेला आहे. आणि तेवढंच आपण नांदकरचा विचार केला तर या गावातून सुद्धा मात्र अनेक यंगस्टार घडत आले आणि किमान आपण जर पाहिलं तर 3-3 संघाची बांधणी या गावातून आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे यावर कळतं की या यंगस्टार घडत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर मग सावध असेल, इताडे असेल, या 2 गावांचा विचार केला तर त्यांच्याकडे अनुभवी खेळाडू आहेत. त्यापैकी दैवत वेलीकरला कोण विसरेल. मला तर असं वाटतं की वर्षाचे 12 महिने दैवत क्रिकेटच्या माध्यमातून प्रॅक्टिस सराव सातत्याने करत असतो. त्याला जसा वेल मिळेल तसा तो वेल थोडासा क्रिकेटमध्ये व्यस्त राहत असतो. इथे मात्र फटका मिस टायमिंग राहिला आणि काय जबरदस्त जेल वॅडिश लॉंग ऑनला अक्षय थेटेचा खेळ इथे संपुष्टात. दुसरा धक्का लागत असताना टीम विहान एंटरप्राइजेस गावदेवी नांदकर पीसी संघाला रिप्ले मध्ये पाहू शकाल प्रॉपर कनेक्शन नाहीये. वाडिश लॉंगॉनवरती रितेश तिस्कर होता त्या ठिकाणी. आज वेगळीच हॅट आहे त्याच्या हेड वरती. जबरदस्त कॅचिंग सलामीची जोडी माघारी परतली. न्यू बॅटर साहिल पाटीलच्या सोबतीला आता मोरेश्वर सुतारला आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती आलाय. पहिली विकेट हर्षदने प्राप्त केली. दुसरी विकेट दैवत वेलेकरच्या नावावरती पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती त्याला सफलता मिळाली. 13-2 सध्या आपण परिस्थिती पाहतोय. वेलेला सुद्धा महत्व द्या. आज वेलेचं भान ठेवायचं आहे कारण आज एकूण आपल्याला 10 सामने कव्हर करायचे आहेत. राऊंड द विकेट मारा करतो. शॉर्ट रनअप दैवत वेलेकर. पुन्हा चेंडूला आपली दिली. फक्त दिशा दाखवली. मोरेश्वर सुतारला. चेंडू वेगाने चालला तडम्यांच्या दिशेने. डीप मध्ये कुठला प्रोटेक्शन नाही. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. हीच तर कला आहे मोरेश्वर सुतारची कारण गॅप शोधण्यामध्ये तो माहीर आहे. ग्राउंडेड शॉट क्लासिक स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपण अनेकदा पाहत असतो आणि मैदानाच्या चौफेर दिशेने तो स्ट्रोक खेळू शकतोय. आणि पहिला चौकार पहा. वेगाने चेंडूला फक्त येऊ दिलं. शेवटच्या मोमेंटला बॅट तोंड उघडलं. दिशा दाखवली. थडम्यांची सीमारेषा सहजपणे त्याने क्लिअर केली आणि चौकारानं स्वतःचं त्याने खातं उघडलं. 17 धावा 10 फलकावरती पाहायला मिळतात 2 गड्यांच्या मोबदल्यात. डीप लॉंग ऑफला आता कुठलाही क्षेत्ररक्षक नाही कारण लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो आणि डीप थर्डमॅनला आता खेळाडू आपण पाहतोय. आणि आता मात्र फटका केला. फाईन लेग केडे. यालाच म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ का आहे. जबरदस्त अप्रतिम स्ट्रोक. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना बॅक टू बॅक दुसरा चौकार. प्ले मध्ये पाहू शकाल डीप फाईन लेगचा क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेग कडे आला आणि त्याच्या डोक्यावरून त्याच्या बाजूला चेंडू मात्र त्या ठिकाणी पाठवण्यामध्ये यश प्राप्त झालं. गोफलंदाज मोरेश्वर सुतारला आणि काय जबरदस्त कॅमेरा वर्क आहे. मिस्टर राकेश गायकर भावेश बारशी आहेत आमच्या सोबतीला. जोपर्यंत चेंडू स्टॉप होत नाही तोपर्यंत त्या चेंडूला कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये कॅद करण्याची ताकद भावेशकडे आहे. हेच तर वैशिष्ट्य आहे इसके एंटरटेनमेंटचं. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करण्याचा प्रयत्न करतायत परंतु मोरेश्वर सुतार एक टेक्निक बॅटर आहे. पूर्णपणे चौफेर मैदानाच्या दिशेने त्याची नजर असते की कुठल्या क्षेत्रामध्ये कुठला क्षेत्ररक्षक आहे, कुठे गॅप आहे, आपण कशा रीतीने तो गॅप शोधू शकतोय. त्या प्रयत्नामध्ये तो वारंवार खेळ करण्याचा प्रयत्न करत असतो. पहिल्या चेंडूवरती जरूर विकेट प्राप्त केली तो दैवत, परंतु त्याच्यानंतर मोरेश्वर जसा मैदानाच्या आतमध्ये आला धावांचा वेग मात्र वाढला गेला. पुन्हा मात्र पाहू शकला या ठिकाणी चुकीची लाईन मेंटेन केली. त्याचमुळे चेंडू डाबास्टिकच्या पलीकडे चालला. पंचाची दुनियात समांतर व्हाईटचा इशारा आणि आजच्या दिवसातील आय थिंक पहिली अवंतर धाव पाहायला मिळाली व्हाईटच्या स्वरूपात. एकूण 22 धावा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
फिल्डिंग प्लेसमेंट आपण जर पाहिलं तर ऑन सरला आय थिंक तब्बल 4 बाउंड्री रायडर्स आहेत. शॉर्ट पिच चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, फटका मिस. टायमिंग चेंडू भरपूर वेळ हवेत छत्रशे चेंडूच्या खाली पोहोचला होता, परंतु त्या ठिकाणी झेल ड्रॉप आय थिंक जेडी होता त्या ठिकाणी. झेडूकडून मात्र ही चूक घडली गेली. एक चांगला कॅचर आहे परंतु कुठेतरी संतुलन मात्र त्याने गमावला. शेवटच्या क्षणाला चेंडूवरून त्याची नजर हटली गेली आणि त्याचमुळे मात्र झेल ड्रॉप. पहिला जीवनदान मोरेश्वरला. तत्पुरती एक धाव पूर्ण करण्यामध्ये त्याला संधी मिळाली. रिप्लेमध्ये पाहू शकाल स्कायर होता, भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये पाहिला, उंच उंच आणि त्यानंतर पहा अगदी लो झेल त्याने पकडण्याचा प्रयत्न केला. स्वतःवरती थोडासा निराश आहे. ओह कडक शॉट, पिकअप शॉट, चेंडू आउट ऑफ द पार्क. मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ लँडिंग झालाय. 6 धावांसाठी साहिलच्या बॅटमधून येणारा हा पहिला षटकार. खराब चेंडू होता. अर्ध्या पिच वरती चेंडूला आपठी दिली आणि काय जबरदस्त पुलचा अंदाज, अप्रतिम. ज्या अनुषंगाने एखादा स्ट्रोक आपण रोहित शर्माच्या बॅटमधून पाहतोय ती झलक थोडीशी या फटक्यामध्ये आपल्याला साहिल पाटीलची पाहायला मिळाली. पुलचा अंदाज, धावा वेगाने वाहतात. ज्याप्रमाणे कधी बुलेट ट्रेन रुलावरती वेगाने पळते त्या अनुषंगाने धावफलक वेगाने पळतोय. 29 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या आणि अजूनही दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय विहान एंटरप्राइजेस गावदेवी नानकर पीस संघाला स्टँड अँड डिलिव्हर. पुन्हा चेंडू हवेत केलाय आणि आता रित्याच्या डोक्यावरून आमच्या व्यासपीठाच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. असं वाटतं की हा फटका वारंवार पाहतच राहावा. इस्क एंटरटेनमेंट या वाहिनीवरती पहा रित्याची नजर की चेंडू किती दूरवर जाऊन पडतोय. काय फटकेवारी पाहतोय. साहिल पाटील इज ऑन फायर. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर चांगल्या रिदम मध्ये आहेत, चांगल्या लय मध्ये आहेत आणि लय भारी कामगिरी करतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धाव फलकावरती. 17.50 धावगीतीने आतापर्यंत धावा जोडल्या गेल्या आणि याच रिदम मध्ये याच अनुषंगाने जर धावा येत राहिल्या तर 65-70 पर्यंत धाव फलक पोहोचू शकतो. आणि जर एवढ्या धावा जोडल्या गेल्या तर मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये मानसिक दडपण कदाचित असू शकेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय कैलास पाटील उर्फ केपी. ओव्हर द विकेट मात्र मारा करेल शॉर्ट रनच्या साह्यानं. ओहो ऑन साइडला पूल केला. जबरदस्त स्ट्रोक. चेंडू स्क्वेअरलेच्या डोक्यावरून निघून जाईल. 6 धावांसाठी षटकार. खराब चेंडू होता. हाफ ट्रॅकर. रबर बॉल वरती तुम्ही ही लेन ठेवू शकणार नाहीये कारण टी बॉल वरती जर कनेक्शन प्रॉपर झालं तर मात्र चेंडू जवळपास थांबत नाही आणि ती चूक केपीने केली. हो पुन्हा हाफ ट्रॅकर होतं परंतु इथे कनेक्शन प्रॉपर झालं नाही. ऑन साइडला चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. स्क्वेअर लेगला छत्रशी तैनात. एक धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली. दोन्ही एंडने आता धावा येत आहेत. ही जमेची बाजू आपण म्हणू शकतो या आणि त्या अनुषंगाने 42 धावा आता धाव फलकावरती लागल्या गेल्या. 2 विकेट्स जरूर स्वस्तात बाद झाले होते परंतु तदनंतर मोरेश्वर आणि साहिलच्या मध्ये एक चांगली पार्टनरशिप आपल्याला डेव्हलप होताना पाहायला मिळाली. काय फटका केलाय. ओ माय गॉड. मनगडी फटक्याचा वापर आणि चेंडूने केलाय हवाई सफर. साहिलच्या बॅटमधून निघणारा हा तिसरा हानाघाती प्रहार करणारा षटकार. पहिला सिक्सर लगावला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. दुसरा षटकार लगावला लॉंग ऑनच्या डोक्यावरून आणि हा तिसरा षटकार अगदी एक्स्ट्रा कव्हरला. जबरदस्त स्ट्रोक. अप्रतिम कामगिरी सध्या आपण पाहतोय दोन्ही बॅटर्स कडून. एका बाजूला साहिल पाटील दुसरीकडे मोरेश्वर सुतार आणि एस्टांच्या पाठीमागे आता दैवत वेलेकर फक्त पाहतोय की एक्झॅक्टली आता करावं तर काय करावं. हो इथे थोडासा फटका लवकर पिक केला आणि त्यानंतर चेंडू मात्र थोडासा उशिराने आला. पडल्यानंतर थोडासा अचानक बाउन्स सुद्धा मिळाला. त्या बाउन्स वरती फलंदाज साहिल बीट झालाय. डॉट चेंडूची सांगता तिथे मात्र पाहायला मिळाली. अशा प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळू शकेल. वार पलटवार आज खरोखरच प्रेक्षकांसाठी मेजवानी आहे. तुम्ही क्रिकेटचा आनंद आज पूर्ण दिवसभर घेऊ शकता कारण तुम्हाला अशाच प्रकारचा क्रिकेट आज सर्व खेळाडूंकडून पाहायला मिळणार आहे. कारण या विभागातील स्टार खेळाडू ज्यांनी टेनिस क्रिकेट गाजवला या चालू हंगामामध्ये आता तेच खेळाडू तुम्हाला रबर बॉल वरती खेळताना पाहायला मिळतील. 7 स्टार ट्रॉफी मध्ये सिंगल धावती ते मात्र कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने 49 49 धावा
दहा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो फटका हवेत केला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे पण तो चेंडू गॅप मध्ये चाललाय. हो काय शत्रक्षण रिले शत्रक्षण लाजबाब. एका हाताने चेंडूला थांबवलं त्यानंतर रितेश होता कव्हरसाठी जबरदस्त अप्रतिम कामगिरी. आय थिंक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. अप्रतिम दृश्य. करण पाटील आय थिंक जितू होता. जितू अँड रितेशच्या कामाला शतरक्षण पाहिलं आपण पुन्हा पाहू शकाल रिप्ले मध्ये. हो एका हाताने चेंडूला मात्र थांबवलं. रितेशने फेकी गेली आणि तदनंतर फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद झाला. न्यू बॅटर मिस्टर मानव म्हात्रे. परंतु जे कार्य साहिल पाटीलला करायचं होतं ते कार्य चांगल्या पद्धतीने केलं. 50ला 3 सध्या आपण परिस्थिती पाहतो. विहार एंटरप्राइजेस गावदेवी नानकर पीसी संघाची. राकेश पाटील फेम टीम आपल्याला पाहायला बोलतोय. आणि जेव्हा जेव्हा नानकर संघ एखाद्या स्पर्धेमध्ये खेळतो तेव्हा तेव्हा राकेश पाटील यांचं चांगलं योगदान त्या संघाला मिळत असतो. त्यांचं सुद्धा एक जवळीक नातं आहे नानकर गावाशी. परंतु आता फलंदाज आलाय मानव म्हात्रे मॅन फ्रॉम पिसे. 3 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. शेवटचा षटकाचा खेळ येणं बाकी. किती धाबा येणं गरजेचे असतील जेणेकरून जी सुरुवात प्राप्त केली नानकर पिसे संघाने. चौथ्या षटकाला सुरुवात करेल अक्षय सुरेकर. एक अनुभवी गोलंदाज आहे. ज्यावेळी आपण टेनिस क्रिकेट पाहतो त्यावेळी मात्र अक्षयला आपण पहिल्या षटकासाठी सातत्याने पाहत असतो. पॉवर प्ले स्पेशालिस्ट आहे परंतु आज रबर बॉल क्रिकेटवरती खेळत असताना मात्र स्लॉग ओव्हरमध्ये त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. परंतु अशा रीतीने त्याची कामगिरी आपल्याला पाहायला मिळू शकेल. चला नाणेफेकीसाठी या दोन्ही टीमला विनंती करतोय. यानंतर होणारा सामना आणि प्रत्येक टीमला विनंती करतो की इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्या. अक्षय सुरेकर षटकाला सुरुवात करेल. स्ट्रायकिंग एंडला 50ला 3. 10 फलकावरती सध्या आपण धावा पाहतोय. मुरेश्वर सुतार हो पॅनल स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू बॅटमध्ये प्रॉपर कनेक्शन झाला नाहीये. जो फटका मुरेश्वरला खेळायचा होता त्या अनुषंगाने चेंडूची लेंथ आली होती. स्वतःवरती नाराज आहे. जरूर या चेंडूवरती चौकार प्राप्त करण्याची संधी होती परंतु ती संधी गमावली. एक धाव ते मात्र पूर्ण केली. या सिंगलच्या वतीने 51चा आकडा सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर खांडवल विपक्ष खांडवल असा सामना असेल. खांडवल प्लस सांगे विपक्ष खांडवल. चला दोन्ही संघाच्या संघाने विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या. अक्षय पुन्हा एकदा फटका हवेत केला. मिस्टामिस स्ट्रोक परंतु सेफ प्लॅनिंग होण्याची दाट शक्यता आहे कारण वारिश मुडानला कुठलाही शत्रक्षक नाहीये. जोपर्यंत जितू भुईर चेंडूला उचलून फेक करेल तत्पुरती 2 धावा घेण्याची संधी मिळाली. माणूस सुद्धा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. मागील हंगाम त्याने गाजवला. मागील नव्हे तर हाच हंगाम त्याने गाजवला आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी. आणि आज मात्र या स्पर्धेमध्ये पाहूया त्याच्याकडून ज्या अपेक्षा आहेत नानकर संघाच्या पाठीराख्यांना पिशे गावातील पाठीराख्यांना त्या अपेक्षा पूर्णता तो करेल का. परंतु अक्षय घ्या सध्या जरी आपण पाहिलं तर चांगल्या लेंथवरती कामगिरी करतोय. ओ चेंडू आपली दिली. फटका हवेत केलाय. रितेश तिसकरच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय. लॉंग ऑनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. एक क्षण असं वाटलं होतं की रितेशच्या हातामध्ये चेंडू येऊन लँडिंग होईल परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झाला. रिप्ले मध्ये पाहू शकाल जबरदस्त चाबुक शॉट. ओहो बाउन्स होता त्याच्यावरती पंच आपण म्हणू शकतोय. जडूगा ज्यावेळी आपण पंच करतोय तशा प्रकारचा फटका स्टँड अँड डिलिव्हर जो येतोय तो मारतोय अशी सध्या स्थिती सध्या आपण पाहतोय चालू सामन्यामध्ये. हो आता वन साईडला उडवायचा होता. मिडविकेटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटमध्ये एलिव्हेशन परफेक्ट झालं नाही. मिडविकेटचा शतरक्षक जोपर्यंत चेंडू उचलून फेक करतोय तोपर्यंत 2 धावा तिरीचा प्रयत्न होतोय. मिस फिल्डिंग आणि पाहता पाहता 3 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं. दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये केलं. आणि अशा धावा तुम्हाला जर घ्यायची असतील तर पहिली धाव ही फार वेगाने घेणं गरजेचं असतं. शतरक्षकावरती तुम्हाला दडपण टाकणं गरजेचं असतं आणि तेच कार्य
दोन्ही बॅटरच्या कडून पाहायला आपल्याला एकीकडे मोरेश्वर तर दुसरीकडे मानव. आणि दोन्ही फलंदाजांचा आपण जर विचार केला तर दोघांच्या विरोधात वेगवेगळी प्लॅनिंग फिल्डिंग प्लेसमेंटमध्ये आपण पाहतोय. जेव्हा मोरेश्वर ऑन साईडला येतोय स्ट्रायकिंग इनला त्यावेळी मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये येतोय. ज्यावेळी मानव स्ट्रायकिंग एनला येतोय त्यावेळी मिड ऑफचा क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफला पाहायला मिळतोय. म्हणजे रणनीती आखल्या जात आहेत. परंतु 3 षटकांच्या तुलनेत आपण जर हा षटक जर पाहिला हा स्पेल जर पाहिला अक्षय सूर्यकरचा तर कुठेतरी आपण चांगला म्हणू शकतो. कारण त्यांनी फलंदाजांना आतापर्यंत शांत ठेवलं. त्याच्या अगेन्स्ट एक षटकार जरूर आलाय परंतु चांगली कामगिरी. ओ जबरदस्त फटका चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. सुरुवात सुद्धा आपण जर पाहिली तर आय थिंक षटकाराने झाली होती आणि या डाबाचा अंत सुद्धा आपण जर पाहिला तर षटकाराने केलाय मोरेश्वर सुतारनं. आणि एकूण 4 षटकांच्या समाप्तीनंतर व्हॅन एंटरप्राइजेस गावदेवी नानकर पीसी संघाची धावसंख्या एकूण आपण जर विचार केला तर 68 धाबा धाफलक्यावरती जोडल्या गेल्या. आणि हा सामना जिंकायचा असेल साबत इताडे संघाला तर एकूण 69 धाबांचा तुम्हाला टप्पा पार करावा लागेल. तो टप्पा पार केला जाणार की त्या धाबांचं संरक्षण इथे मात्र अक्षय थेटे अँड कंपनी इथे करेल का. तोपर्यंत जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. चला खांडवल सांगे विपक्ष खांडवल शेवटचा ऑफिशियल कॉल दोन्ही टीमसाठी. आपण त्वरित नाणेफेकीसाठी या ट्रॉफीज तुम्ही पाहू शकाल. जबरदस्त ट्रॉफीज चॅम्पियन संघासाठी पहिल्या क्रमांकासाठी तुम्ही ट्रॉफी पाहू शकाल. त्यानंतर रनरअप ट्रॉफी ज्या आम्हाला इताडगावचे प्रसिद्ध उद्योजक समाजसेवक भगवानजी बाबू पाटील यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि नेहमीच या विभागाला भगवानजी पाटील नेहमीच योगदान देत असतात. त्यानंतर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये मालिकावीर बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी जे ट्रॉफीज पाहतोय स्वर्गीय मकरंद पाटीलच्या स्मरणार्थ विद्यमान पोलीस पाटील मुठवलचे उत्तमशेठ पाटील याचकडून आम्हाला ट्रॉफी प्राप्त झालेल्या आहेत. त्यांचे विशेष आभार. प्रत्येक सामनावीर पुरस्कारासाठी जी आपण ट्रॉफी देतोय जी ट्रॉफी आम्हाला पाटील डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर युवा उद्योजक बापगावचे मिस्टर विकी शेठ पाटील याचकडून आम्हाला प्राप्त झालेले आहेत. त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आणि जाऊया आता मात्र वेळ झालेली आहे टॉस करण्याची. तर खांडवल संघाचे संघनायक आलेले आहेत. चला या. चला आपण नाणेफेकी ते संपर्क करतोय. पिच क्युरेटर मिस्टर जय विकास पाटील यांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसाच्या दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी संपन्न करतोय. खांडवल सांगे विपक्ष खांडवल म्हणजे खांडवल गावातील 2 संघ एकमेकांच्या विरोधात आता खेळताना पाहायला मिळतील. चला खांडवल संघाने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि खांडवल सांगे या संघाला प्रथमतः फिल्डिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलेला आहे. तर दुसऱ्या इनिंगमध्ये 69 धावांचा पाठलाग कसा केला जाईल किंवा कशा रीतीने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल तर हे ऐकूया आपण दुसऱ्या डाबामध्ये माझे मित्र माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे यांच्या गोड वाणीतून. परंतु तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा 7 स्टार रबर बॉल ट्रॉफी 2025. हॅलो चेक. खूप खूप धन्यवाद मिस्टर योगी पाटील सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत.
सेवन स्टार प्रेझेंट रबर बॉल ट्रॉफी 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा आजचा फायनल दिवस, अंतिम दिवस, कोण होणार या स्पर्धेचा विजेता याचं उत्तर याच्या सुपर संडेमध्ये संध्याकाळी आपल्याला मिळेलच. काल वेहले मानकुली या संघानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला, परंतु आजचा जो पूल असणार आहे तो संपूर्णतः ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आजचा लॉर्ड्स मला बघायला मिळेल. परंतु पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. नांदकर पीसे या संघाच्या वतीनं इदाडे सावत या संघासमोर 69 धावांचं लक्ष्य आता उभं करण्यात आलेलं आहे. अक्षय थेटे पहिल्या षटकाला सुरुवात करतो आणि पहिलाच बॉल अतिशय सुंदर लेंथवर पाहायला मिळाला. बाउन्स घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट बॉलनं सुरुवात केली आणि बॅटिंग करत असताना अक्षय थेटेनं षटकारानं सुरुवात केली होती, म्हणजे स्टार्ट त्याला खूप चांगला मिळालाय. यावेळेला हॅमॉट केलाय समोर, फोर्स करत असताना मिड ऑफ शॉट डोक्यावरून खेळायचं होतं. काय झेल पकडलाय साहिलनं, अफलातून कॅच. पाटमोरे धावत असताना हा झेल त्यानं पकडला आणि पहिली विकेट, पहिली सफलता आपल्या टीमला मिळवून देत असताना अक्षय थेटे काय झेल पकडलाय, बाउन्स प्राप्त केला. पहिल्या बॉलवरही याही चेंडूवरती खूप चांगला उचली प्राप्त करणारा बॉल आपल्याला बघायला मिळाला आणि काय झेल पकडला. कॅचेस ऑन द मॅचेस. ज्या वेळेला पाऊस होतो, पावसाळी क्रिकेट आपण खेळत असतो, त्यावेळेला मैदानावर ग्रीप करणं, स्वतःचा तोल बॅलन्स सांभाळणं थोडंसं डिफिकल्ट असतं, परंतु ह्या कंडिशन्स मध्ये देखील अशा प्रकारे पाठमोरी जाऊन झेल पकडणं गोलंदाजाचा एक वेगळा आत्मविश्वास वाढवतो. नवीन फलंदाज आला आणि त्यानं बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जितू पहिल्या चेंडूचा सामना करत असताना पूल केलाय आणि चेंडूला सीमारेषेच्या बाहेर गुल केलाय. षटकार. अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न, जेवढा फास्ट बॉल बॅटरकडे आला त्याहून दुपटीच्या वेगानं बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. हे जितूचं वैशिष्ट्य आहे. जितूनं मागचा हंगाम टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गाजवलं आणि आता रबर बॉलची पहिली स्पर्धा आहे आणि पहिलाच बॉल तो फेस करत असताना षटकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला. अशाच फटक्यांची गरज आहे, परंतु समोर अक्षय थेटे या गोलंदाजासमोर जास्त तुम्ही कन्सिस्टन्सी, सातत्याने मोठे फटके खेळू शकत नाही. एक महान खेळाडू आहे आणि महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमधील अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अक्षय थेटेला खेळण्याचा अनुभव आहे आणि त्याच्यामुळं आता हे ग्रामीणचं क्रिकेट त्याच्यासाठी थोडंसं इझी झालंय, परंतु प्रतिस्पर्धी संघामध्ये असणारे बॅटर्स यांनाही कमी लेखून चालणार नाहीये. दैवत वेलेकरकडे सर्वांच्या नजरा असतील. सातत्याने तो रबर बॉल वर सराव करत असतो, प्रॅक्टिस करत असतो. त्याचा फायदा आज त्याच्या संघाला होणार का? आणखी एक डॉट बॉल. षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर लागोपाठ 2 चेंडू निर्धाव बघायला मिळाले. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवला एक्स्ट्रा कव्हरला. इथे ताकद चांगली झोकली आहे आणि धावा देखील चांगला मिळत असताना बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. इट्स अ 4 रन. चौकार या ठिकाणी जरूर आला. षटकाच्या समाप्तीला जाता जाता या ओव्हरच्या नंतर मोमेंटम आपल्या बाजूने घ्यायचा आहे हे जितून सांगितलं, कारण आता इथून सिंगल डबलचा गेम नाहीये. 69 धावा तुम्हाला चेस करत असताना तुम्हाला मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाही आणि त्याच्यामुळे त्याच पर्यायानं आता फलंदाजी करत असताना प्रत्येकी बॉलवर आक्रमण करण्याचा निर्णय आता फलंदाजांनी घेतलेला आहे. 10 रन्स पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा पाहतोय. काल चांगला प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने व्ह्यूअर्स या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, जे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्या सर्वांचंही मनपूर्वक स्वागत असेल. 7 स्टार्सच्या वतीनं इताडे सावत सध्या बॅटिंग करतात आणि क्षेत्ररक्षण करत असताना पीसे नांदकर. या पंचक्रोशीमधील हे 4ही नामांकित संघ आहेत. आज 10 टीम्स तुम्हाला बघायला मिळतील. 20 गावांमधून खेळाडू तुम्हाला या ठिकाणी खेळताना दिसतील. एका चांगल्या कॉन्सेप्टसह, एका चांगल्या संकल्पनेसह 7 स्टारनं पुन्हा एकदा क्रिकेटकडे आता सर्वांच्याच नजरा वळवलेल्या आहेत.
प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याच्या हेतूनं, नवीन करण्याच्या उद्देशानं 7 स्टार हे 7ही जण एकत्रित येत असतात आणि ह्या वर्षामध्ये एक नवीन कॉन्सेप्ट त्यांच्याकडून पाहायला मिळाले. यावेळेला हा बॉल पूल केलाय, पुन्हा एकदा लॉंग लेग रिजन मध्ये वॅकंड एरिया मधून बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दैवत वेलेकरच्या बॅट मधून येतोय चौकार. चौकारानं ऑफ द मार्क होत असताना, पहिल्या चेंडूचा सामना करत असताना पॉझिटिव्ह स्टार्ट, आक्रमक स्टार्ट देतोय आपल्या टीमला. एकूण 70 धावा 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. खरं तर स्कोर कार्ड वरती मोठी टोटल आहे, परंतु आयुष्यामध्ये अशक्य असं काहीच नाही. शेवटपर्यंत तुमचे शर्तीचे प्रयत्न होणं गरजेचे आहेत. लढाऊ वृत्तीनं तुम्हाला खेळावं लागेल आणि ती लढाऊ वृत्ती आता फलंदाजांनी दाखवली आहे. 15 धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज मानवला तुम्ही पाहताय, बॅटिंग करण्यासाठी मानव आला होता. जरूर उपयुक्त रन्स त्यांनाही जोडल्या, परंतु आता गोलंदाजीमध्ये देखील त्याला त्याच प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करावं लागेल. जितू एक षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. मानवचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला हुक केलाय, शाबुक शॉट, आणखी एक बॉल सीमा पार, खणखणीत षटकार. लाजवाब स्ट्रोक, फॅन्टास्टिक. ए पहा, टासांवरती उभा राहिला, उजवा पाय उचलत असताना एका पायावर बॅलन्स केला आणि जणू काय एखाद्या शत्रूवरती तलवार चालवली आहे, अशाच प्रकारचं दृश्य आपल्याला जितूच्या माध्यमातून बघायला मिळालं. षटकार त्यानं प्राप्त केला आणि या 6 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 21 धावा. अशाच प्रकारे फटकेबाजीची गरज आहे. मागचे 2 बॉल राऊंड द विकेटने आला. आता येथे कॅप्टन सोबत काहीतरी चर्चा झाली असावी, विकेट कीपर सोबत काहीतरी चर्चा झाली असावी आणि आता गोलंदाज ओव्हर द विकेटने जातोय. हो 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 या आणि आणखी एक मोठा प्रहार, हाही चेंडू सीमा पार. येतात 6 धावा, षटकार. जितू नावाचं वादळ आता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नांदकर येते घोंगावत असताना ह्या वादळाला थांबवावं लागेल अथवा या मैदानाला सोडावं लागेल, असाच आता प्रश्न निर्माण झाला असेल कॅप्टनच्या मनामध्ये. आता पुन्हा विनय येतोय, मोरेश्वर येतोय, गोलंदाजासोबत चर्चा करतोय की जितूला कसं थांबवायचं, जितूची विकेट कशी मिळवायची, परंतु जितू थांबण्याचं नाव घेत नाहीये. जेवढं मोठं लक्ष आहे, जेवढं कठीण कार्य आहे, तेवढं ते काम करायला मजा येते. अशी बॅटिंग आता जितू करून दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. जबाबदारी घेतलीये, एक हाती त्याला आता किल्ला लढवायचा आहे. एका बाजूने दैवतनं देखील एक चौकार मारलाय, पार्टनरशिपची आवश्यकता आहे आणि धावा बघता बघता जाऊन पोहोचले 27. आयुष्य जसं अनप्रेडिक्टेबल आहे ना, तसंच क्रिकेट हा खेळ देखील आता आपण पाहतोय की अनप्रेडिक्टेबल आहे. हो, पुन्हा एकदा ताकदीने खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा खाली राहणारा बॉल बॅटच्या आतल्या कडीला लागून बॉल मिड विकेट रिजन मध्ये येतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धाव्याने स्कोर आता पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 28. जितूचा डाव आतापर्यंत 7 बॉल 23 धावांवरती बॅटिंग करतोय. 328 स्ट्राईक रेट, त्याच्यामध्ये 3 उत्तुंग षटकार आणि एक चौकार आपल्याला बघायला मिळालाय. बाउंड्रीज मध्ये डील करत असताना रात्रभर पाऊस पडला, सकाळी खूप धोधो पाऊस पडला, परंतु जेव्हा पावसाची वाट बघतायत ही सर्व मंडळी या पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये, तेव्हा मात्र पाऊस थोडासा शांत होऊन जातो. परंतु आजचं वातावरण पाहता असं वाटतंय की आज दिवसभरामध्ये पाऊस येणार आहे. मानव पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. समोर दैवत आहे, येथे ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पंच करायचा होता, बॉल सर कीपरकडे निघून जातोय आणि याचबरोबर षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 28 आणि उर्वरित आता 12 बॉलचा काही शिल्लक. 41 ची गरज. मॅच ऑन.
28 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आणि आता उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्याकरिता. पेनल्टीमेट षटक अत्यंत महत्वाचं हे षटक, कारण या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त रन्स बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल सावध इताडीच्या फलंदाजांना, तेव्हा या मॅच मध्ये ते शिरकाव करू शकतात. आणि या उलट आपण जर विचार केला तर पिसे आणि नानकर संघ विचार करत असेल, कॅप्टन विचार करत असेल, एक इकॉनॉमिकल षटक, जास्तीत जास्त धावा शेवटच्या ओव्हरमध्ये कशा राहतील, त्याच्यामुळे ह्या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करणं गरजेचं आहे. त्या अपेक्षा आता लागल्या असतील गोलंदाज शुभम. शुभम या खेळाडूचं सेलिब्रेशन आजही डोळ्यांसमोर आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक सेमीफायनलची लढत गोटेगर बीच्या विरुद्ध जो सेलिब्रेशन केला होता तो आजही सर्वांच्याच डोळ्यांसमोर. चला वेळ जास्त होत्या, वेळ जास्त घेतात, आपण लक्षात ठेवा. नानकर पिसे कॅप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल. आता इथून अधिकचा वेळ आपण खर्च केला तर कदाचित ऑर्गनायझिंग टीम तुमच्यावर ऍक्शन घेऊ शकतात. यानंतर खानवल सांगे वर्सेस खानवल, या पुढचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. 12 बॉल 41 धावांची गरज. शुभम तयार. शुभमचा पहिलाच बॉल फार अर्ली खेळला, बॅटर थोडासा थांबून आला बॉल असं वाटते त्या ठिकाणी. ह्याच गोष्टींना नक्की सामोरं जाणं थोडंसं कठीण असतं. एखाद्या वेळेला विकेट सरफेस जर ओळे असली तर तिथून एका बॉल स्कीट होऊन फार वेगानं फलंदाजाकडे येतात, कीपरकडे येतात. परंतु कधी कधी पूर्णपणे कोरडी विकेट असल्यावर रबर बॉल थोडासा ब्रेक होऊन येतो. या गोष्टी जज करणं, मॅनेज करणं फलंदाजासाठी भरपूर कठीण होऊन जातात. 11 बॉल 41 गरज. जितू चांगला लयदार बॅटिंग करतोय. पुन्हा तेच दृश्य, आणखी एक निर्धाव. शुभम न कमाल केली आहे. राऊंड द विकेट न अक्रॉस निघणारे बॉल, लागोपाठ 2 चेंडू निर्धाव शुभमच्या माध्यमातून येतात. आणि या मॅच मध्ये आता स्ट्रॉंगली बॅक करत असताना पुन्हा एकदा पिसे नानकर. 10 बॉल 41, 12 बॉल 41 समीकरण होतं. 20 धावा पर ओव्हर बनवायच्या होत्या, परंतु आता लागोपाठचे 2 चेंडू डॉट आलेत. पुन्हा एकदा आता या मॅच मध्ये 70% मी म्हणेल आता विजयाकडे अग्रेसर होत असताना पिसे नानकर असं म्हणायला हरकत नाहीये. कारण आता शुभम गोलंदाजी धारदार करतो. इथे अतिरिक्त बाउन्स, इथे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. इथे जास्त उसळी घेण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूने उसळी घेतली. जास्त खांद्याचा वापर, जोर या चेंडूमध्ये, ताकद या चेंडूमध्ये खूप जास्त बघायला मिळाली गोलंदाजाकडून. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर आता एका धावेने पुढे वधारत असताना धावफलकावरती 29 धावा. आता 40 धावांची गरज आहे. प्रत्येकी बॉलवर 4 धावा असं समीकरण. 400च्या स्ट्राईक रेटनं आता बॅटिंग करावी लागेल या मॅचला जिंकण्याकरिता सावध इताडे संघाला. सुपर संडे हळूहळू आता प्रेक्षक वर्ग क्रीडांगणावरती जोडले जात आहेत. पुन्हा बाउन्स, जरूर उसळी घेणारा हा बॉल होता. ऑप्शनच्या बाहेरून सरळ निघून गेला आणि इट्स नो बॉल. लागोपाठ 2 बाउन्सर आपल्याला बघायला मिळाले. या अगोदरच्या बॉलवर ऑलरेडी 1 बाउन्स फॉर दी ओव्हरचा इशारा करण्यात आला होता. पुन्हा गोलंदाजांना बाउन्सर टाकण्याची हिंमत केली आणि तेथे मात्र त्याला दंडित केलेला आहे. अतिरिक्त धावा त्या ठिकाणी जोडली गेली. आता एका धावेने स्कोर पुढे जात असताना धावफलकावरती 30. 69 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 30 धावा आतापर्यंत लागल्यात. उर्वरित 10 बॉल आणि 39 ची गरज. या पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिट बॉल. मुक्तपणे आता फटका खेळण्याची संधी फलंदाजाकडे चालून आलेली आहे. त्या संधीचं सोनं तो करणार का? शुभम पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. जितू समोर, यावेळेला हुक केला समोर. पुन्हा चपराक लगावली आहे आणि बॉलला फेकून दिलं थेट मिड विकेटच्या पलीकडे. षटकार. What a great shot.
आता प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आनंद घेत असताना ज्या प्रकारे मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण दोघेही भरवशाचे खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि तो विश्वास ठेवण्यास आता भाग पाडलाय सध्याच्या घडीला जीतून. भलेही 2 चेंडू डॉट खेळला, परंतु त्याच्यानंतर आता धावा येत आहेत. षटकार आला. या षटकाराने संघाची धावसंख्या 36 वर येणारे 9 बॉल 33 धावांची गरज आहे. या 3 बॉल मध्ये आणखी 2 मोठे फटके शोधावे लागतील, तेव्हा कुठे विजयाच्या आशा जिवंत राहतील सावध इताडे संघासाठी. अंतिम ओव्हर मध्ये 9 बॉल 33 आवश्यकता. अनप्रेडिक्टेबल हा खेळ आहे सध्या, अनप्रेडिक्टेबल आयुष्य बनून गेलंय. कधी काय घडेल सध्या आपण पाहतोय. 2025 हे वर्ष ना घरात सेफ, ना ट्रेन मध्ये सेफ, ना प्लेन मध्ये सेफ, ना स्टेडियम मध्ये सेफ. ओ हो या वेळेला मात्र सेफ असेल तो नादकर पीसीए संघ, कारण शुभमनं पलटवार केलाय. डॉट बॉल, प्रत्येकी डॉट बॉल दबाव वाढवत असताना, प्रत्येकी डॉट बॉल या ठिकाणी प्रेशर आता कमालीचा वाढवत असताना फलंदाजी करणाऱ्या सावध इताडे संघावर. 8 बॉल 33 गरज. 8 बॉल आर रिमेनिंग एट 33 more run to win. 8 गेंदे यहां से शेष 33 रनों की अभी भी जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. क्या मुकाबला हो रहा है, काय सामना होतोय. पहिलाच सामना पैसा वसूल. भले या मैदानावर येण्यासाठी कुठल्या प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही, परंतु येथे येण्यासाठी जो खर्च झालाय ते मात्र या ठिकाणी जरूर मी म्हणेल वसूल होत असताना त्याचं समाधान. ओ हे काय केलंय शुभमनं, मला वाटतं की जास्त कौतुक झालं. या चेंडूला आता बिमार करणारा बॉल होता का. गोलंदाज क्रॅश झाला. मला वाटतं शुभम थोडासा स्लीप झाला, परंतु एखादी विकेट इथे आली ना तर शुभमचं ते सेलिब्रेशन आज बघायला आवडेल. भीमा नो बॉलचा इशारा. हे पहा हा कुठे बॉल केलाय. थर्ड मॅन फाईन लेगलाही मिळाला नाही. सरळ लॉंग स्टॉप रिजनला डीप थर्ड मॅनच्या फिल्डरनं बॉलला अडवलं आणि एका धावेने स्कोर आता पुढे गेलेल्या धावफलकावरती 38 धावा. 8 बॉल 31 ची गरज. 8 बॉल आर रिमेनिंग ॲट 31 more run to win. अत्यंत महत्वाचे बॉल. फ्री हिटचा बॉल दैवत वेलेकर समोर. हो या वेळेला आपण पाहतोय ओ सरळ डॉट बॉल. आशाभूत नजरेनं दैवतनं जरूर बघितलं होतं या ठिकाणी अंपायर्सकडे, परंतु आणखी एक डॉट बॉल. दैवत ज्या खेळासाठी ओळखला जातो तो खेळ आज मात्र त्याला साकारता आलेला नाहीये. एक मात्र चौकार त्यानं आजच्या डावामध्ये दाखवलाय, अथवा त्याच्या विरुद्ध गोलंदाज. 7 बॉल 31 ची गरज. हा बॉल सोडून दिला, हा चेंडू सोडून दिला आणि आता पंच व्हाईट बॉलची खून करतायत. अवांतर धाव 7 बॉल 30. 7 चेंडूंमध्ये 5 षटकार आता मारावे लागतील हा सामना जिंकण्याकरिता, आणि तेच कॅल्क्युलेशन फलंदाजांना इथून ठेवावं लागणार आहे. चौकार काम करणार नाहीत, सिंगल डबल्स काम करणार नाहीत, फक्त षटकार आता तुमचा काम करतील, कारण 7 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि येथून 30 धावा करायच्या आहेत, म्हणजे 5 षटकार तुम्हाला मारावे लागतील या पुढच्या 7 बॉल मध्ये सावध इताडे संघाला विजय मिळवण्यासाठी. परंतु अशा प्रकारच्या धावा आल्या तर डेफिनेटली चौकार आणि सिंगल डबल्स ही काम करतील. लागोपाठचा दुसरा वाईट. एक्स्ट्राच्या मदतीने आता स्कोर पुढे जात असताना आपण पाहतोय 40 आकड्यावर. अजूनही 29 धावांची गरज. पहिलाच सामना हाय स्कोरिंग, आणि हे आमने लोणारचं क्रिकेट आहे जिथे कधीच शेवटच्या बॉल पर्यंत हार मानली जात नाही. संघ कुठलाही असू द्या, प्रतिस्पर्धी कोणीही असू द्या, तोपर्यंत शेवटचा बॉल, शेवटची विकेट, शेवटची धाव होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार. या लढाऊ वृत्तीनं आजही या 4ही गावातील संघ खेळतात. 7 बॉल 29 ची गरज. महत्वाचा बॉल, आणि इथे महत्वाचा बॉल येतोय. आणखी एक डॉट बॉल. शेवटच्या ओव्हर मध्ये सामना. शेवटचे 6 बॉल 29 धावांची गरज. जबरदस्त गोलंदाजी शुभमच्या माध्यमातून. भले एक्स्ट्रा रन्स त्यानं दिल्या, एक षटकारी त्याच्या विरुद्ध आला, परंतु या ओव्हर मध्ये शुभमनं आपण पाहतोय 4 चेंडू निर्धाव फेकलेत. पेनल्टीमेट षटक होतं आणि महत्वाच्या षटकामध्ये, निर्णायक षटकामध्ये आपण पाहतोय जवळपास
प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे बांधून त्याने ठेवलं. 4 एक्स्ट्राच्या धावा जरूर खर्च केल्या, परंतु 4 बॉल डॉट फेकलेत. ही महत्वाची गोष्ट आहे. हे सध्या प्रेक्षक दाखवले जात आहेत. आता सुट्टीचाही शेवटचा दिवस, उद्यापासून पुन्हा शाळांना सुरुवात, परंतु आजचा दिवस एन्जॉय करायचा आहे. हेच आता दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय. लहान लहान मुलं आता उद्यापासून शाळा सुरू होईल त्या अगोदर थोडासा मनसोक्त आनंद घेत असताना, क्रिकेटचा आनंद मनमुराद घेत असताना, आणि काही वृद्ध, हे बघा क्रिकेट हा खेळ लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच हवासा वाटणारा खेळ आहे, सर्वांच्या आवडीचा खेळ आहे. आणि सध्या स्क्रीनवर तुम्ही बघितलं की सध्या अगदी नवोदित पिढी आणि एक काका त्या ठिकाणी बसलेत, जे वयाच्या 70-80 मध्ये असतील, परंतु तरीही क्रिकेटचा आनंद ते आज घेत आहेत. कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल, भावेश पारशी विथ एंटरटेनमेंट. 6 बॉल 29 धावांची गरज. पहिला बॉल साहिलचा आतमध्ये येणारा होता, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल. आता 5 मध्ये 5 ठोकावे लागतील अथवा घरचा रस्सा पकडावा लागेल. तो सावत इतडे संघाला. जय थोडासा नाराज आहे सावतच्या खेळावर. जितू समोर. हा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला पूल केलाय. मैदानी फटका फक्त एकच जाव. फर्स्ट इनिंग मध्ये भरपूर सारे रन्स आल्या. दैवतच्या विरुद्ध आक्रमण केलं आणि अक्षयनं खूप सुंदर सुरुवात केली. मोरेश्वरनं देखील अतिशय सुंदर डाव साकारला. त्यानंतर साहिलचे क्लासिकल षटकार. पुढचा बॉल साहिलचा. यावेळेला पूल केल्या पुन्हा एकदा. विनय समोर बॉल पडला आणि बॉल सरळ एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. चौकार. शेवटचे 3 बॉल शिल्लक. 3 लीगल चेंडू आता इथून येणं गरजेचे आहेत. पिसे आणि नानकर संघाला विजय मिळवण्यासाठी. अनलिगल बॉल आले तरच इथून पलटवार करण्याची संधी निर्माण होईल सावत इतडे संघाला. ही पहिली स्पर्धा. 7 स्टारचं कौतुक करावं तेवढं कमी. आणि 7 स्टार मधील एक स्टार सध्या कैलास पाटील जे या मॅच मध्ये खेळतात. रामकृष्ण काकडे आणखी एक स्टार जे सध्या स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि आणखी आमचे 5 स्टार येत आहेत ऑन द वे. यावेळेला आणखी एक डॉट बॉल. दैवत पूर्णपणे निराश करणारी कामगिरी दैवत वेलेकरच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली आहे. कसं आहे ना की आयुष्यामध्ये ठेच लागणंही गरजेचं आहे, कधी कधी हारणंही गरजेचं आहे. तेव्हा सर माणूस पुढे जिंकण्याची अजून हिम्मत, मेहनत करून हिम्मत ठेवतो आणि जिद्द ठेवतो. कदाचित आता आजचा दिवस दैवतचा नसावा, त्याच्या टीमचा नसावा, परंतु आजच्या हारण्यानं त्याचं सामर्थ्य इथे खरं तर त्याचं आकलन करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. येणाऱ्या काळामध्ये कदाचित हाच संघ सर्वांवर हावी होऊ शकतो. ओ इथे फुल टॉस. धाव घेतली जात नाहीये आणि विजयाच्या समीप हळूहळू आता प्रेक्षक जे इताडे सावतचे जे काही पाठीराखे होते ते हळूहळू आता मैदान सोडत असताना. हॅपी संडे. आता संडे एन्जॉय करायला हरकत नाही, कारण आता पावसाळा म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी एक चांगलं वातावरण, शुद्ध हवा आणि आपल्या अशा ग्रामीण भागांमध्ये विशेषतः खूप अशी ठिकाणं आहेत, लपलेली ठिकाणं आहेत की जिथे आपण